आठवतं. त्यांना बघून असं वाटतं की आपण पण डबल आणखीन बालपण बघतोय त्यांच्यामध्ये. म्हणजे आपला माल कशा पद्धतीने दर्जेदार आहे किंवा चांगला आहे ते खाऊन तरी बघा, त्याची चव तरी घ्या. कापड केवढ्याला आहे? 5 रुपयाला. 5 रुपयाला. माझ्यापाशी 2.5 रुपये आहेत. मग मला किती देणार? बालपणीची आठवण झाली आणि आवर्जून मी खरेदी करायला आलो. सगळं तुम्ही नॉलेज दिलंय, व्यवहार देणं घेणं कसं करावं, पण इथं फोन पे किंवा स्कॅनर कोणाकडेच नव्हतं. हा एक असा क्षण आहे की जो तुम्हाला बाहेर सहजासहजी कुठे भेटत नाही. त्यामुळे जवळपास आमचे सगळेच पालक या ठिकाणी येतात. मी रमाकांत हातगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. प्रत्येक वयस्कर माणसाला वाटतं की एक वेळेस आपल्याला बालपण भेटावं, कारण बालपणचा आनंदच वेगळा असतो. म्हणून तर तुकाराम महाराजांनी सुद्धा लहानपण देगा द्यावा हा अभंग तयार केला. ठीक आहे, आपल्याला आपण आता लहानपणात जाऊ शकत नाही, बालपण आपल्याला भेटणार नाही, पण ह्या बालपणाच्या आनंदामध्ये आपण सहभागी होऊ शकतो. तरच आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील लिटर फ्लॉवर इंग्लिश स्कूल या शाळेवर. या ठिकाणी आनंद बाजार आयोजित केलेला आहे. तर आपल्याला बघायचंय इथं जे विद्यार्थी काय काय आणलंय त्या बालपणामध्ये, त्यांच्या बालपणामध्ये मिक्स व्हायचंय. बालपणचा आपण लहानपण मिळत नसलं तरी आपल्याला तो आनंद घ्यायचा आहे. दीदी, तुझं नाव काय? संध्या. संपूर्ण नाव सांग की. संध्या अण्णासाहेब चव्हाण. कितवीत आहे? 7वीत. 7वीत आहे का? काय आणलंय आता बाजारमध्ये विकायला? काय आणलंय? कुडमुडे आणि फुटाणे. कुठं आणले? हे काय आणलंय? हे कुणी आणलंय? तुझं काय नाव आहे? मानवी भालचंद्र काळे. कुठले? विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडी. हे काय? पेरू आहे. केवढा आहे पेरू? आपल्याला सगळ्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्यात. बाया, तुझं नाव सांग. मैसूर पाकच्या वाड्या. किती रुपयाला आहे? 10. किती विक्री झाली आतापर्यंत अर्धी झाली. अर्ध राहिले. दिदीनं काय आणलंय? तुझं नाव सांग आधी. काय आणलंय विकायला? बालुशाही. कुणी बनवलं? विकले? किती विकली? अर्धी विकली. अर्धे राहिले अजून. मग त्या विकलेले पैसे काय करायचे? घरी न्यायचे. घरी कशाला न्यायचे? मम्मीला. आई तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी आणलेलं आहे त्याचं खाल्लं का नाही? काय काय वडापाव, पाणीपुरी. दिदी, तुझं काय नाव आहे? समृद्धी. काय आणलंय तू? वडापाव. वडापाव आणलाय का? केवढ्याला वडापाव? 10 रुपये. 10 रुपयाला. किती विकले? हिशोब केला नाही. कोणी बनवून दिली होती? कितीच आहे? 5वीत आहे का? छान छान वडापाव आणलेत. वास बघूनच छान वाटायला लागलेत. अजून खाल्लं नाही, पुन्हा थोडं वेळ खातो. चला, हे दिदी काय आणलंय? तुझं नाव सांग. नारायणी. पूर्ण नाव सांग की. नारायणी बाळू कोळेकर. कितवीला आहे? 5वी. 5वीला. काय आणलं तू? व्हेज बिर्याणी आणि भजी. व्हेज बिर्याणी आणली का? नॉन व्हेज आणायची होती ना? नॉन व्हेज असते का? लय खाल्ली असते मी तर. कितला एवढी बिर्याणी? 20ला. झाली का चांगली विक्री? हे कोणी आणलंय? तू आणलंय का? काय तुझं नाव काय? कितवीत आहे? दुसरी. आई कुठून आणलंय? तुझ्या शेतातून. केवढ्याला आहे? 5ला आहे. आणि 10ला? 2. माझ्याकडे आता 2च रुपये आहेत. किती घेऊ मी?
आता हे तुझे 5ला आहे, माझ्याकडे 2 रुपये आहेत. 2 रुपयाला किती देणार? हे पाणीपुरी कोणाची आहे? तू खायली का? बर. तर या ठिकाणी या मुलीला आपल्या शेतातला रानगावा डाळे आणलेले. तर अगदी तुझं काहीच नाही, काय आणलं तू? हा? रस, उसाचा रस आणलाय का? तू काय रस कशात प्यायचा? ग्लासात प्यायचा का? तुझं नाव सांग. भार्गवी नाईकवाडी. केवढा रस आहे? 10ला आहे का? बर, मी सगळी बातमी झाल्यावर पेतो येऊन. थांबा, इथं या ठिकाणी इडली सांबर हा. काय तुझं नाव काय? अनुष्का शिंदे, कुठे? कोळेवाडीची. कितीच आहे? दुसरी. दुसरीच आहे का? काय आणलं तू? इडली इडली केवढं आहे? किती रुपयाला आहे इडली? 10 रुपयाला. 10 रुपयाला आहे. मग आमच्याकडे सांबार, इडलीला सांबार, त्याला सांबार भाजी आहे का नाही? सांबर नाही. आहे का? कुणी केले इडली? मम्मीने केले. किती पैसे झाले आतापर्यंत? मोजले नाही. मोजले का? मग आता जमलेले पैसे काय करायचे? घरी. मम्मीला तू कमवलेत पैसे ते मम्मीला कशाला द्यायचे? मला. तू कमवलेत, तुलाच पाहिजे. मम्मीला द्यायचे नाही. मग आता कधी मोजते पैसे? घरी गेले. सगळं झाल्यावर मोजणार. तुझे तुझं काय नाव? आराध्या अजित कदम. कुठले? मी तेरची. किती आहे? 4थी. काय आणलं तू विकायला? पावभाजी. पावभाजी कुठं आहे? भाजी दिसत ना की इकडे आहे का भाजी? बर 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 बर. केवढ्याला देते पावभाजी? 15 रुपयाला एक प्लेट. 15 रुपयाला एक प्लेट. हो. मग भाजी कोणी बनवली? आंटीने. तू नाही का बनवली? नाही का? शिकायचे आता. आणि किती विक्री झाली? किती विकला आतापर्यंत? पैसे मोजले नाही. मोजले नाहीत का अजून? मोजायला पैसे सारखं म्हणजे माहित राहतंय. मग आता हे पैसे जमलेले काय करायचे? सहलीला न्यायची. सहलीला का? भाजी मम्मीनं बनवून दिली ती मम्मीला द्यायची? नाही, आपल्या सहलीला जायला वापरायची. हा, थँक्यू. कोण कोण काय आणलंय? हिथं एक दोन दिदे काय आणलंय तू? मी पास्ता आणि भज्जे आणि राजगिराचे लाडू आणले होते. भजे संपले. पैसे संपले का? हा, लवकर संपलं तुझं. हिचं दुकान लवकर रिकामं झालं. लाडू थोडे राहिले. हा, थोडेच राहिले. तुझं नाव काय? स्वराली रवींद्र अकोस्कर. कितवीत आहे? मी 5वीत. पैसे किती जमा झाले? पैसे कुठे आहे? पर्स मध्ये आहेत. किती आले? मी मोजले नाहीत अजून. काय करायचे पैसे? पुन्हा मम्मी पाशी द्यायचे. का? विकणार तू, काम करणार तू, मम्मीला का द्यायचे? उगा मम्मी आपल्यासाठी करून देते म्हणून. आपल्याला थोडे दुसरं कोणाचं काय खाल्लं का नाही? खाल्लं. थँक्यू, आम्हाला भेट दिली. हो, थँक्यू. मला आता इथं काय आपण पालकाच्या पण प्रतिक्रिया. तुम्ही पालक आहेत का? हा, जी मावशी आले. मावशी, काय खाल्लं इथं? आज पॅटीस घेतले, चॉकलेट आहेत. चांगला मेळावा चांगला भरलाय. लेकरांना कळते की व्यवहार कसा करायचा, त्याचं नॉलेज भेटतं. ही चांगली प्रतिक्रिया आहे की असा आनंद मेळावा म्हणजे घेत राहावा शिक्षकांनी. म्हणजे लेकरांच्या बुद्धीमध्ये भर भेटतो की कसा व्यवहारामध्ये आपण पैसे द्यायचे किती, घ्यायचे किती कळतं. नाव काय तुमचं? रोडगे वैष्णवी. गाव? तेर.
ते काय वाटतं हे असं लेकराचं हे बघून? आनंद वाटतो, छान वाटते. लेकरं काहीतरी सहभाग घेतात. म्हणजे असं वाटतंय का की आपण बी लहानपणी असं करत हो, होतो, केलेलं. एक त्या लहानपणामध्ये हा. मिसळल्यासारखं. लहानपण बालपणचं आनंद. बालपण आठवतं. त्यांना बघून असं वाटतं की आपण पण डबल आणखीन बालपण बघतोय त्यांच्यामध्ये. हा, पण ते होऊन गेली वेळ आता ती काय भेटत नाही. भेटत नाही पण पण यांच्यात बालपण बघायचं हा, आता त्यांना आपण. पाहून वाटतं की आपण पण पुन्हा जगतोय हे बालपण, असं वाटतंय. छान वाटतं हे मेळावा पाहून आपल्याला. छान छान छान. चला ठिकाणी शाळेच्या चालू राहू दे. शाळेचे मॅडम सुद्धा हा बालपणाचा आनंद घेत आहेत. त्यांना पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. मॅडम तुमचं नाव सांगा. रुपाली पांचा. काय वाटतं हे सगळं आपण बालपणात गेल्यासारखं वाटतंय का? हो, बालपणात गेल्यासारखं वाटायला, असं वाटायला की जसं काय की मी छोटी झाली आता. ते तुकाराम महाराज म्हणले होते लहानपण देगा देवा. लहानपण तर आपल्याला मिळणार नाही, पण यांच्यात आपलं लहानपण अनुभवावा लागतो. घेऊ शकतो आपण. मॅडम तुमचं नाव? सुप्रिया चव्हाण. काय खायला वडापाव? वडापाव छान झालाय का? मस्त आहे. घरी बनवलाय, ताजा आहे. तुमच्या वेळेस बनवला म्हणजे तुम्ही छानच म्हणणार. असं नाही, अजिबात नाही. कसं वाटतं बरं, तू शाळेचे शिक्षक आहेत, काय उद्देश काय असा आनंद मिळावा, आनंद बाजार? आकडेमोड किंवा विक्री कशी असते त्याचा प्रत्यक्ष अनुभव, त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आज. व्यवहाराचं ज्ञान मिळावं. हा, म्हणून. तर कसं काय आतापर्यंत मला एक तासापूर्वी चालू झालंय, आतापर्यंत सगळं संपलेलं दिसायला अर्ध आहे. संपलेलं. म्हणजे आणखीन पूर्वतयारी करायला हवी होती. आणखीन स्टॉल लावले असते तर अजून आनंद घेता आला असता प्रत्येक गोष्टीचा. पालकाचा रिस्पॉन्स कसा? भरपूर आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी भरपूर प्रतिसाद आहे. चला या ठिकाणी पालक पण कॅमेरामन पालक पण आलेले आहेत. पालक आहे तिथं, पालकाची प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय तुमचं नाव सांगा? मनीषा पाडोळे. कुठले? विठ्ठलवाडी. कोण आहे तुमचे विद्यार्थी? मुलगी आहे माझी दुसरी. तुम्ही काय आणलं विचार? वडापाव आणला. वडापाव आणलाय. कुठे आहे मुलगी? मुलीचं चला या, तुम्ही बी या तुमचं आहे का? दिदी तुझं नाव सांग. काय आणलंय? वडापाव. हे वडापाव आणलेला आहे. पाव कुठे आहेत? हा, इकडे पाव आहेत. वडे कोणी बनवले? वडे कोणी बनवले? मम्मीने बनवले का? किती पैसे जमले? पैसे कुठे आहेत? केवढ्याला? 15 बर. आता पैसे काय करायचे? मम्मीला द्यायचे का तुला खर्चायला ठेवायचे? मम्मीला द्यायचे का? मम्मीनं बनवले, मम्मीला द्यायचे. आणि अर्धे तुला घ्यायचे. चला आपण बरेच या ठिकाणी छान आटम आहे. तुमचं नाव सांगा. प्रियंका आशिष घोरे. तुमचं कोण पालक विद्यार्थी कोण आहे तुमचे? मुलगी आहे. त्यानं काय आणलं का नाही काय? नाही, ज्युनियर केजीला. लहान आहे. तुम्ही आनंद बाजार मधला आनंद घ्यायला आला. कसं मग आपण ते लहान लेकरामध्ये आपण आपलं बालपण असल्यासारखं आठवतंय. हो, आठवतंय. काय खायला दादा? पाणीपुरी. कुणाची आहे पाणीपुरी? तुम्ही थोडं सौरलीचं बघू द्या. तर इथं पाणीपुरी, इथं आलेले पालक पाणीपुरी खायलेत. मग आपण बी पाणीपुरी कशी आहे बघू. मी एक खाऊ का पाणीपुरी? यांना दुसरी दे. हा, तरी पाणीपुरीचा आनंद घेऊ आपण बी. छान बनवले, छान. तुझं नाव सांग. कितीला? तिसरीला. पाणीपुरी आणली तू? कुणी बनवून दिली? मी बनवली. तू बनवली का? तू बनवली? आणि ते पाणी जास्त आंबट पाणी ती कोणी बनवली? बाहेरून आणलं. बाहेरून आणलं. मग किती विक्री झाली आतापासून? किती पैसे तुझं हे काय बनायचं? किती पैसे आहेत त्याचे?
मोजले का नाही का अजून हे सगळं झाडून मोजले काय करायचं पैसे पुन्हा मम्मीकडे द्यायचे का मम्मीकडे विकणार तू मम्मीकडे कशाला द्यायचे ठेवायला अर्धे मम्मीकडे द्यायचे अर्धे तुला खर्चाने ठेवायचे आणि तर दुसऱ्या वेळेस तिने काय आणलंय ते काय खाल्लं का नाही खाल्लं काय काय खाल्लं पावभाजी पावभाजी खाल्ली का अजून खाल्लं काय आता ही विकता विकता कुठं खायला वेळ भेटते आता विकायचं संपलं की पुन्हा खायचं दुसऱ्याचं राहिलं तिथलं काय ठेवायचं नाही सगळं संपून जायचं सगळं खायचं मग मेल खाऊ घालायचं त्याला पापड पापड आहे पापड सोलापुरी चटणी तुमचं नाव सांगा गीता पवन मळे तुमचं कोण विद्यार्थी मुलगा आहे माझा मुलगा हा काय आणलं तुम्ही खाकरा पापड आणि सोलापुरी चटणी सोलापूर चटणी सोलापूर चटणी तर लय प्रसिद्ध आहे शेंगदाणे चटणी आहे ठीक आहे, ठीक आहे. हा हे सोलापूर चटणी हो हे सोलापूर चटणी एकदम प्रसिद्ध आहे सोलापूरला आणि तिकडून सोलापूर कसं आणली काय तेच आणावं काय वाटलं तुम्हाला मिस्टरांनी आणली आमच्या कारण ते आवडते सगळं आणतात आमच्या घरी म्हणजे नेहमीच आणता का आमच्या घरी नेहमीच आणते त्यामुळे मग इथं बी काहीतरी नवीन वेगळं नवीन काहीतरी आपण सोलापूरचा आपण चटणी एकदम नंबर 1 असते आणि कोणते पापड खाकरा पापड सोलापुरी तिकडेच भेटते ते कशी झाली विक्री चांगली झाली तुझं नाव सांग विजय कुमार पवन माझं कितीला तिसरीला तिसरीला मग विकलं का पापड चटणी विकली का चांगली चांगली विकली किती पैसे झाले 500 500 रुपये झाले का काय करायचं पैशाचं आता मम्मीला पाहता मम्मीला काय झालं विकणार तू व्यापारी तू आणि पैसे मम्मीला द्यायचे का आपण मस्त एवढं विकलं माझं पुन्हा पुन्हा म्हणतो होय बर 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 छान छान पापड आहेत काय ना सोया कितीला आहे पहिलीला काय आणलं तू मसाला पापड मसाला पापड आणलं का कुणी बनवला मम्मीला केवढ्याला पापड आहे 10 रुपयाला एक 10 रुपयाले विकले का सगळे राहिले का अजून नाही एकच राहिला हं? एकच राहिला एकच राहिलं का खाऊ का मी पैसे नाही माझं 5,000 रुपये आहे मला किती देणार पापड केवढ्याला आहे पापड केवढ्याला आहे 5 रुपयाला 5 रुपयाला माझ्यापाशी 2.5 रुपये आहेत मग मला किती देणार 2.5 रुपये आहेत माझे तर या ठिकाणी लिटल फ्लॉवर स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांची इच्छा घेऊ सर हा जो आनंद बाजार ठेवला आनंद बाजार मेळावा काय उद्देश काय मूळ उद्देश आपले जे शाळेतले मुलं असतात किंवा छोटी मुलं जे असतात या मुलांना व्यावहारिक नॉलेज थोडं तरी आलं पाहिजे मुलांना सेल्स काय असतो काय असते खरेदी काय असते कुठला आयटम आणायचा किती पैशाचा आणायचा किती पैशाला विकला म्हणजे फायदा होईल नुकसान होतं का फायदा होतं अशा प्रकारचे वेगवेगळे आयडिया त्यांच्याकडे याव्यात हा एक उद्देश त्या आयडियामधून त्यांना व्यावहारिक नॉलेज यावं हा एक उद्देश आणि दुसरा उद्देश एक मुलांचा जो आनंद आहे तो आनंद याच्यामधून तो आपण काय करतो घेण्याचा पालक पण आनंद घेतात आणि आम्ही पण आनंद घेतो लहानपण द्यावा म्हणतात लहानपण तर मिळणार नाही पण पालकाला सुद्धा त्या लहानामध्ये आपला लहानपणाचा आनंद हा पालकांना सुद्धा याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आनंद मिळतो आम्ही सुद्धा पालकाला फोर्स करतो की तुम्ही आज या ठिकाणी या बाल आनंद मेळाव्याचा आनंद घ्या कारण हा एक असा क्षण आहे की जो तुम्हाला बाहेर सहजासहजी कुठे भेटत नाही त्यामुळे जवळपास आमचे सगळेच पालक या ठिकाणी येतात आम्ही 5-6 वर्ष झाला हा कार्यक्रम घेतोय एखाद्या विद्यार्थ्याचा साधा एक वडापाव सुद्धा शिल्लक आम्ही ठेवू देत नाहीत पॅरेंट्स येतात मोजक्या वर्गांना आम्ही ती संधी देतो कारण सगळेच विकायला तर खरेदी कोण करणार म्हणून आम्ही विक्री करणारे मोजके आणि खरेदी करणारे बऱ्यापैकी अशा प्रकारचे नियोजन करून हा बाल आनंद मेळावा साजरा करून आनंद घेतो धन्यवाद सर सूरज जाधव
पालक आहेत का शिक्षक आहेत? शिक्षक म्हणून आहे. शिक्षक आहेत. हे बी दोघं शिक्षक म्हणून. हे पण शिक्षक आहेत. सर तुमचं नाव? माझं नाव सौदागर क्षीरसागर. शिकवायलाच आहे तुम्ही. सर तुमचं तुम्ही या की इकडं. विठ्ठल शेंडगे. शिक्षकच आहे. तर काय वाटतं हे तुम्ही आनंद बाजारात मेळावा भरवला, त्याच्याविषयी म्हणजे उद्देश काय आहे? उद्देश असा आहे की लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळतं. त्याचसोबत आकडेमोड हिशोब, आपण एखादी वस्तू कितीला घेतली किंवा कितीला विकली तर किती पैसे राहतात, फायदा काय काय असतो, तोटा काय असतो, नुकसान कसं होतं, या सगळ्या गोष्टींचं छोटं छोटं ज्ञान त्या मुलांना मिळतं. असं बी होत असेल आपले 5 रुपयाची वस्तू आहे किंवा 10 रुपयाची वस्तू आहे त्यांनी 50ची नोट दिली, परत किती द्यायचं त्याचं ज्ञान भेटत असेल. हा, नॉलेज भेटतं सर. मायनस प्लस आकडेमोड म्हणजे बेरीज किती, तोटा किती होत आहे, नफा किती होत आहे हे पोरांना समजतं. नॉलेज म्हणजे बाजारात कसं वागायचं, व्यवसाय करणारे कसे बनतात, तयार होतात ह्याच्यावर लक्ष देतो त्यांना. पालकाचा प्रतिसाद कसा मिळाला? पालकाचा प्रतिसाद चांगला आहे ना, चांगला. त्यांनी तर असं करायला लावलं करणं. ठिकाणी पालक आहेत. काय तुमचं नाव काय? मी अजित कदम. तुमचं कोण आहे शाळेत? माझा मुलगा आहे पहिलीला. पहिलीला? हा. मग आता हे तुम्ही पावभाजी घेतली. हो. बरं तुमच्या पहिलीला म्हणल्यावर त्यानं काय आणलं नसेल? त्यांना आणलेला ह्या मुलीनं आणलेला आहे. मुलगी कितीला आहे? मुलगी 4थीला आहे. तिनं काय आणलं? तिने पावभाजी आणली होती. पावभाजी आणली. हा. तुझे घेतली बाईट घेतली तिच्या मुलीची. मग काय वाटतं ते हे असं जे शाळेत उपक्रम राबवले जाते त्याची काय वाटतं? एकदम अतिशय छान असा उपक्रम आहे. याच्यातून विद्यार्थ्यांना पैसे प्लस ज्ञान म्हणजे पैशाचं गणित समजतं. जसं की आपण 10 रुपये दिले तर एखादी वस्तू 5 रुपयाची असेल, 5 रुपये माघारी घेतले पाहिजे, परत द्यायचं घ्यायचं, म्हणजे व्यावहारिक ज्ञान याच्यातून मिळणार. आणि विद्यार्थ्यांना स्टेज डेअरिंग वाढते. जसं की आता एखादा माणूस पुढून चालला तर माझ्याकडे ही वस्तू आहे, हे घ्या बाबा, किंवा हे आहे, म्हणजे काय विकावं आणि विकल्यानंतर काय मिळतंय त्याचं पण त्याला समज, आणि पैशाची किंमत समज. जसं की आता 30, 50, 100 रुपयाचं विकलं तिथे पैसे घरी जाऊन ठेवणार, आपण दिलेल्या पैशाची किंमत राहत नाही त्यांना. जसं की आता 100 रुपये खर्च किती झालता आणि आता आले किती, एक थोडस नफा तोटे ज्ञान त्यांना निश्चित हो 100% नफा तोट्याचं ज्ञान होणार. आणि दुसरी गोष्ट आहे की समजा आपण दिलेल्या पैशाची किंमत राहत नाही, त्यांनी 100 रुपये दिले 100 खर्च येते. आता यांनी 100 रुपये स्वतः कमवले. आता स्वतः कमवल्यामुळं का इथं बसून खरे स्वतः कमवलेल्या पैशाची किंमत समजते. तिला विचारलं मी, आता मी तिच्याकडनं पावभाजी घेतली तर तिने मला पैसे मागितले 15 रुपये द्या म्हणून, म्हणजे तिला किंमत कळाली. नाव सांग. श्राव्य. उठून उभा राहा की. काय नाव आहे? संपूर्ण नाव सांग. श्राव्य श्रीकांत हातगुडे. किती वेळ आहे? दुसरी. दुसरीत आहे का? काय आणलं तुम्ही विकायला? पावभाजी. पावभाजी. कुठे बनवली होती भाजी? मम्मी. मम्मीनं. तू नाही का बनवली? मी नाही, मला येत नाही. तू येत नाही का तुला? मग किती राहिली का संपली? थोडी राहिली. किती पैसे झाले? मोजायले. मोजायला नाही अजून, मोजले नाही. काय करायचं पैशाचं आता? पैसेच काय करायचे? तुला ठेवायचे खर्च आला का मम्मीला द्यायचे? मम्मीला. मम्मीला. आणि कोण कोण आलंय? कोण कोण आहे तुझ्या सोबत? ही एक बारकी आली पोरगी, ही कोण आहे? बहीण आहे. बहीण आहे का? तुझं काय नाव आहे? बहीण. तुझं नाव सांग की. गाता हाय. दीदीने काय आणलं होतं विकायला? वडापाव. वडापाव आणलं होतं का? तू खाल्ला का? खाल्ला. खाल्ला का? छान होतं का? बर बर बर. शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत, त्यांचे बाईट घेऊ. मॅडम काय वाटतं हे लहान लेकरामध्ये लहानपण द्या देवा, आपलं लहानपण भेटत नाही, पण यांच्यामध्ये आपण लहानपण पाहतोय. आणि असं तुम्ही एक छान उपक्रम ठेवलाय शाळेवर. काय उद्देश काय हा उपक्रम ठेवायचा? उपक्रम ठेवण्याचा उद्देश म्हणजे मुलांना आकडेमोड करतावी, व्यावहारिक ज्ञान मुलांना समजावं. आणि सध्या वातावरण कुठलं चालू आहे, बाबा बाजारात गेल्यानंतर कुठल्या वस्तूची देवाणघेवाण कशा पद्धतीने केली जाते, किंवा म्हणजे सामान वगैरे घेतल्यानंतर जो काय ग्राहक आहेत आणि किती पैसे दिल्यानंतर किती वापस द्यायचे हे आपल्याला आकडेमोड म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्यांना आकडेमोड आणि व्यवहारिक ज्ञान देतपणा बी येत असेल. आमचं हे इतक्या रुपयाला हे सांगणं. आणि विशेष म्हणजे आपला माल कशा पद्धतीने दर्जेदार आहे किंवा चांगला आहे ते खाऊन तरी बघा, त्याची चव तरी घ्या. आणि तो घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीने जर एखादी वस्तूची खरेदी केली, जर व्यवस्थित वाटलं तर ते पालक परत पण घेऊ शकतात. तुम्ही सगळे तुमच्या विद्यार्थ्यांनी बरेच विद्यार्थ्यांनी आणलं होतं,
तुम्ही काय काय खाल्लं आणि भरपूर सगळ्या भरपूर पदार्थात आस्वाद घेतला. म्हणजे पोट भरून खाल्लं. संध्याकाळी जेवण करायची गरज नाही राहिली. कसं सगळ्याचं थोडं थोडं पोटच भरतो. हो ना. आणि कसं म्हणजे प्रत्येक मुलगा ओरडते ना टीचर घ्या मग मुलांचं मन प्रत्येकाचं घ्यावंच लागतंय. नाराज कर वाटत नाही. त्यामुळे आता संध्याकाळी जेवण करायचं कामच नाही. चला या ठिकाणी पाहतोय शेंगदाणा लाडू 5 रुपये. 5 रुपयाला शेंगदाणा लाडू. त्याची तू इकडे का आणलंय? तुझं नाव सांग की. किती वेळ आहे? बर काय आणलंय? शेंगदाणा लाडू केवढ्याला आहे? 5 रुपये. 5 रुपयाला एक. आता हे 2 आहेत त्याच्यात. ह्याला किती पैसे द्यायचे? 5 रुपये. 5 रुपयाला एवढं. मग तुझ्याकडे हे आहे का? तू सोबत कोण आहे? दीदी. दीदी आहे का? दीदी आहे, तुझं नाव सांग. आदित्य अंगद. तू कुठल्या शाळेत आहे? मी महाराष्ट्र संत विद्यालय. ही तुझी बहीण आहे. हा मग ती बहीण विकायली कशी विकते काय म्हणून तू आली सोबत. हा. मग आता हे केवढ्या लाडू ठेवले तिने? 5 रुपयाला. 5 रुपयाला ठेवलेत. किती विकले? लय मोठे विकले. थोडे राहिले. आणि बरं आता मला घ्यायचे माझ्याजवळ पैसे नाहीत. मोबाईल मध्ये पैसे आहेत. स्कॅनर आहे का नाही? तुला पैसे कसे पाठवायचे? स्कॅनर नाही. स्कॅनर आहे का? फोन पे नाही. आता आजकाल कसं आहे सगळं कुठं बी गेलं की आम्ही फोन पे वर स्कॅनरवर पैसे पाठवतात. खिशात कोण ठेवत नाही. मग तशी व्यवस्था करायला पाहिजे होती ना. हा. का केलं नाही? पप्पांनी दिलं नाही स्कॅनर. फोन पे पाहिजे किंवा पप्पाचा फोन पे. हा पण पप्पांनी दिला नाही ना. दिलं नाही का? हा. बर थोडं घेतो मी. मग ते कुठून तरी पैसे काढून आणतो आणि घेतो लाडू. हा बालुशाही. बालुशाही हा. तू आणली का? काय तुझं नाव? जुईवे बोलतो. विकल्या का सगळ्या? विकल्या. किती राहिले ते? एकच राहील. एकच राहिली का? हा. बर बर बर. केवढ्याला आहे? 10 रुपयाला. 10 रुपयाला आहे. हा. बरं आम्ही घेतो. ठिकाणी विद्यार्थ्याचे किती विकलं किती राहिलं त्याचा हिशोब करून त्यांना पैसे मोजून देण्याचं त्या मॅडम काम करतायत. मॅडम एक मिनिट तुमचं नाव सांगा. माझं नाव स्वाती मोळे आहे. तुम्ही आता पैसे मोजून द्यायला प्रत्येक विद्यार्थ्याची म्हणजे एक जिम्मेदारी असते. पण तुमच्या एक लक्षात आलं का की विद्यार्थ्यांची थांब 2 मिनिटं घेतो मी. सगळं तुम्ही नॉलेज दिलंय व्यवहार देणं घेणं कसं करावं. पण इथं फोन पे किंवा स्कॅनर कोणाकडेच नव्हतं. कारण की विद्यार्थ्यांना आणखी मोबाईलचा वापर नाही ना नको ना. विद्यार्थ्यांना पैसे म्हणजे देणं घेणं म्हणजे विद्यार्थ्यांना व्यवहार कळायला पाहिजे ना. आपण ते पण समजलं पाहिजे ना. फोन पे आता माझ्याकडे मला बरंच घ्यायचं माझे सगळे पैसे अकाउंटला आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे मोबाईल असला असं नसणार ना. पालकाचा स्कॅनर पालकांचं नेक्स्ट इयर ते पण करू. ते पण नॉलेज. कारण आजकाल सगळं त्याच्यावरच आहे ना फोन पे स्कॅनर. तर ते सुद्धा नॉलेज मिळालंच पाहिजे. माझा मुद्दा बरोबर आहे ना? बरोबर आहे. नेक्स्ट इयर सरांच्या कानावर ते पण झालं. सगळ्याला आपल्या आपल्या वल्लाचा प्रत्येकाचा मोबाईल वल्लाचा स्कॅनर किंवा फोन पे नंबर म्हणून ठेवायला पाहिजे. धन्यवाद मॅडम. केवढ्याला आहे? 5ला. पैसे आर्थिक पैसे आता फोन पे मध्ये घ्यायचं की फोन पे मध्ये घ्यायचं पैसे. तुम्ही फोन पे आणला नाही. फोन पे वल्लाचा नंबर आहे का? फोन पे नंबर तुम्हाला ते माहित नाही का? आता पैसे कसं आहे मोबाईल वरूनच पैसे द्यायचं चालू झालंय. कसं असतंय मोबाईल वरून असं केलं की तुमच्या घरी पैसे जाते. तर आता कोणतरी घेऊन द्यावं लागतं. ओ सर चालू होते इकडे या. का 2 विद्यार्थिनींनी आग्रह केला हे घ्या म्हणून. मला घ्यायचंय. पैसे नाहीत. पैसे अकाउंटला आहेत. आता मॅडमला पण चर्चा केली की फोन पे हे पण नॉलेज भेटेल पाहिजे. स्कॅनर फोन पे. बिलकुल स्कॅनर आणायला पाहिजे तुम्ही. आता सगळ्या पैसे नसतात ना.
पुढच्या वेळेस आपण नक्की ही कमतरता भरून काढू. ज्याला शक्य होईल त्यांनी स्कॅनर बनवून आणा म्हणून सांगूया. यांच्याकडे मोबाईल नसते पण वल्लाचा फोन पे नंबर बी आणला. नक्की 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 फोन पे नंबर तरी स्कॅनर नाही पण फोन पे नंबर आपण नक्कीच आणायला. आपलं नाव सांग. विश्वास मधुकर वराडे, काय करताय? मी शाखा अधिकारी आहे प्रभात मल डिस्ट्रिक्ट. काय वाटतं आज हे म्हणजे आपलं बालपण आठवत बालपणीची आठवण झाली आणि आवर्जून मी खरेदी करायला आलो. का आता काय खाताय? हे खाकरा काहीतरी म्हणले सोलापूरचा आहे. सोलापूरची चटणी. हा, सोलापुरी चटणी चव टेस्टी एकदम चांगला आहे. आणखीन काय काय खाऊन बघितले? ते शेंगाचे लाडू खाल्ले, चांगली क्वालिटी होती आणि त्याच्यामुळं बालपणात गेल्यासारखं वाटत. लहानपण द्या देवा. आता लहानपण मिळणं शक्य नाही पण ह्यांच्यात कुठेतरी लहानपण जगायला भेटते. हो ना, हो ना. कारण ज्यावेळेस आपण तो काळ होता आणि आजचा काळ किती बदल आहे, परंतु आज त्या काळामध्ये जाऊन जुन्या आठवणी ताज्या झाल्या. अखंड हरिनाम सप्ताह समितीचे सदस्य आणि तेर ग्रामपंचायतचे सदस्य नवनाथ पसारे साहेब आलेले, ते पण हा आनंद लहान मुलामध्ये आनंद साजरा करतायत. नेते काय सांगाल? तुमचं इथं सप्त्याचं काम चालू आहे तिकडं तिकडे आले. सत्यामधून आलेलं आहे. हे बालानंद मेळावा आहे तुमचा, त्या संदर्भात आनंद घ्या. कोण आहे तुमचं? आहेत का कोण? माझी मुलगी आहे. मुलगी आहे काय नाव तुझं? कितवीत आहे? ज्युनियर KG ला आहे. मग काय वाटतंय लहान मुलात मिसळून आनंद घ्यायला? लहान मुलाला बालपणीची आठवण येते आपल्या शाळेतले. आपलं बालपण आपलं बालपण आठवत. आता काय पावभाजी काय हा, पावभाजी घेतली. काय काय खाल्लं इथे? पावभाजी घेतली, ती खाकरा पापड घेतले, खरडा पापड, कोल्हापुरी चॉकलेट वगैरे लहान लेकरांना दिली. बरं, शाळा ही उपक्रम राबवती, त्याविषयी काय वाटतं? छान आहे असं उपक्रम. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान भेटतं, आपल्या व्यावसायिक ज्ञान भेटतं. पुढे चालू आपण जे केलेलं आहे त्याची किंमत कळते. आपण केलेली म्हणजे विक्री केल्यावर त्यांना पैसे किंमत कळते. आपली स्वतः विक्री केलेली त्यांना किंमत कळते. निश्चितच विद्यार्थ्याचं नॉलेज वाढतंय. हो हो, 100% नॉलेज वाढतं.